ऐकताय ना प्लॅटफॉर्मच्या बाप्पा आले घरी या सेगमेंटमध्ये मी रुपाली पाटील तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सध्या सीझन सुरू आहे तो म्हणजे गणपती आणि गौराईचा. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा. तुमच्या घरी गेल्या दिवसांचे बाप्पा असतात, त्यांचं आगमन तुम्ही कसे करता? तसेच तुम्हाला याची उत्सुकता असेल तर सेलिब्रिटीच्या घरचा बाप्पा कसा असतो, ते किती दिवसांचा बाप्पा सेलिब्रेट करतात आणि प्रसाद काय असतो, त्या मागची सगळी तयारी. तर आपण प्रत्येक सेलिब्रिटीच्या घरी जाऊन ती सगळी तयारी आणि ती सगळी मेहनत त्यांची जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पण आजचा आपले गेस्ट आहेत सुबोध भावे सर. तर आपण त्यांच्या घरी आलो, पटकन आपण आज जाऊन त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या बाप्पाविषयी. तर आता सर आपल्या सोबत आहेत. मला सरांना विचारायला आवडेल की सर तुमच्या घरी किती दिवसांचा गणपती असतो? आमच्याकडे 1.5 दिवसाचा. 1.5 दिवसांचा म्हणजे आला आणि बाप्पा लगेच गेला असं. आणि मग ह्या 1.5 दिवशी तुम्ही कायम नेहमी पुण्यातच असता की कसं मॅनेज करता? पुण्यातच असतो, घरी असतो. माझ्यासमोर माझा चुलत भाऊ राहतो, तर आमच्या मुलांकडे आरती असते. आणि उद्या आम्ही गच्चीत बादलीमध्ये गणपती बाप्पाची असतो. हो, शाडू मातीचे पर्यावरणपूरक अर्थातच. आणि सर तुम्ही कलावंतामध्ये वादनाला वगैरे जाता पथकात की नाही? कारण 1.5 दिवसांचा गणपती आणि तेवढा वेळ तरी कमीत कमी घरी. नाही म्हणून नाही, ऐकायला आवडतं मला. आजपर्यंत कधी वाजवलं नाही, पण कधीतरी योग आलं तर तेही करेन. अच्छा, ओके. तर आता आपण काही प्रश्न विचारणार आहोत, अर्थात बाप्पाच्या रिलेटेडच. तर सुखकर्ता ही जी आरती आहे गणपती बाप्पांची ती कोणी लिहिली आहे? रामदास स्वामी. अर्थात मी मगाशी फोटोही पाहिला इकडे घरी, तर मला माहिती होतं हे उत्तर सर पटकन देतील म्हणून. अच्छा, सर आपला जो हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जातो महाभारत, ते कोणी लिहिले हे सांगू शकाल? व्यासांनी सांगितलंय, पण ते लिहिलं कोणी आहे? हां, व्यासांनी ते एक गोष्टी स्वरूपात सांगितलं आणि गणपती बाप्पाने ते एक सलग लिहिलेलं आहे. अच्छा, आपण पुण्यात आहोत, तुम्ही त्या अगदी पेठेत राहता, तर पुण्यातल्या मानाच्या 5 गणपती विषयी म्हणजे गणपतींची नावे सांगता येतील? पहिला कसबा, दुसरा जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग, 5वा केसरी. एकदम बरोबर. आणि आता मला हे विचारायला आवडेल की अष्टविनायक जे गणपतीचे ठिकाण आहेत, अदर दॅन दॅट कुठले असे गणपतीचे टुरिस्ट प्लेस आहेत किंवा गणपतीचे ठिकाण आहेत जे तुम्हाला माहिती आहेत किंवा तुम्ही गेलात तिकडे? गणपतीपुळेत आहे, त्याच्यानंतर आमचं पुण्यातलं सारसबागेचं आहे, मुंबईचं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, एकवाळ्याचं